श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आम्ही निघालो बघा लग्नाला. तर आम्ही कुठं निघालो लग्नाला, कोणत्या गावाला निघालो ते पण तुम्हाला सगळं पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि असेच छान आमच्या गावाकडचे व्हिडिओ मस्त मस्त बघत राहावा. तर खूप छान असं फ्रेश वातावरण होतं सकाळचं आणि आम्ही चाललो होतो. आम्ही निघालो आहे लग्नाला आणि सकाळी बघा 9 वाजले का नाही की लगेच उन्हाला सुरुवात होती आहे. आणि ऊन तर इतकं लागत होतं, भरपूर ऊन लागत होतं. आणि किती जरी लवकर आवरायचं म्हणलं तर आम्हा बायकांचा काही मेकअप सरत नाही बरं. आणि कुठं जरी निघायचं म्हणलं तर घर काही सुटत नाही. हे ठेवू का ते ठेवू, हे आवरू का ते आवरू, हे करू का ते करू, असंच राहतंय. आणि घरचं पूर्ण आवरून मेकअप वगैरे करून गेलं ना, मग कसं वाटतंय सांगू का, फ्रेश वाटतंय एकदम. आणि घरी जरी काय काम राहिलं का वाटतंय आता ते काम राहिलंय, चला लवकर आता घरी जायचे, ते काम आवरायचे. त्याच्यासाठी बायका काय करतात, सगळं जिथल्या तिथं टापटीप काम करून नंतर मग आवरून मग ते कुठं पण गावाला निघतात. आणि गड्या माणसाला काय वाटतंय, ह्यांना मेकअपला वेळ लागला असं वाटतंय, पण मेकअपला वेळ नाही लागत. घरचं काम आवरायला जिथल्या तिथं ठेवायला वेळ लागतंय. आणि बघता बघता आपण ह्या गावामध्ये पोहोचलो आहे. तर आमच्या गावापासून भरपूर लांब आहे हे गाव. कमीत कमी 40 तर किलोमीटर असं वाटतंय मला. 30 30 किंवा 35-40 असन आमच्या गावापासून इथंपर्यंत. आणि हे गाव आहे शिरोळ अनंतपाळ आणि लातूर जिल्ह्यामधलं गाव आहे हे. आणि आम्ही ह्या गावामध्ये का आलो माहीत आहे का, आम्हाला काहीतरी गिफ्ट घ्यायचे. आणखीन ज्यावेळेस आम्ही गावाकडून आलो तर ह्या गावाच्या बाहेरच मंगल कार्यालय आहे. पण तिथं कसं थोडं शेतामध्ये आहे ते मंगल कार्यालय. त्याच्यामुळं आम्ही तिथं काहीच नाही तिथं घेण्यासाठी. मग त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट घेण्यासाठी ह्या गावामध्ये यावं लागलं. परत आम्हाला रिटर्न तिकडं 5 किलोमीटर जावं लागते परत. तर आम्ही अगोदर काय करणार आहोत, ह्या गाव आणि हे गाव कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. कोण कोण आलं होतं ह्या गावाला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आम्ही चाललो आहे भांड्याच्या दुकानामध्ये. तर आता हे भांड्याचं दुकान पण आलेलं आहे हे साईडला. तर आम्ही सगळ्यांनी गिफ्ट काय घेतलं माहीत आहे का, डब्बे घेतलो. आम्ही होतो 4-5 जणी. तर 4-5 जणींनी पण पूर्ण डब्बे घेतलो. डब्बे कशामुळं घेतलं माहीत आहे का, तर ते आपल्या संसारात लागायचं आहे. म्हणजे का लागतंय सांगू का, ह्याच्यात कुरडी बसते आहे, पापडी बसते आहे, परत शेवया बसते. तरी आता आम्ही आलो आहे मंगल कार्यालयमध्ये. खूप छान आणि मस्त लग्न झालं बघा. आणि हे आहे माझ्या चुलत आत्याची नात. तर चुलत आत्याच्या नातीचं लग्न होतं. आणि तर आम्ही आलेलो होतो या लग्नाला. तर खूप छान आणि मस्त लग्न झालं आणि खूप छान अशी दोघांची जोडी पण मस्त जमलेली होती. आणि आता म्हणलं चला आता आपण आता लग्न तर झालंय, मग थोडा वेळ आम्ही बसलो इथं, सगळ्यांना पाहुणे रावळ्यांना गप्पा केलो, नंतर बोललो. परत परत येणं नाही होत. मग नंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. तर आता इकडल्या साईडला सगळे बसल्यात आणि हे दुसरी तिसरी पंगत आहे. तर आम्ही जेवणं वगैरे केलो आणि नंतर मग कसं छान असं रुखवत बघितलो बरं आम्ही काय काय हाय. आणि खूप छान असं मस्त रुखवतामध्ये ठेवलेलं होतं सगळं. इकडं बघा किती सुंदर सुंदर असे खेळणे दिलेले होते. परत असं खाण्यासाठी तर खूप छान होतं.
रुखवतमध्ये ठेवलेलं आणि भांडे पण पूर्ण दिलेले होते. तर चला म्हणलं आता भरपूर उशीर झाला आहे, तर चला पटपट आता घराकडं जायचं आहे. तर सगळ्या इकडं बायका येत होत्या आमच्या गावाकडं जाण्यासाठी. तर आता आम्ही गावाकडं निघालो होतो आणि बघा आमच्या गावाकडं असं मस्त छान फ्रेश वातावरण राहते आणि बेट तर खूप मोठे मोठे राहतात. आणि ते बेट होता हत्ती बेट. आणि कोणाकोणाला हत्ती बेट माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तर लातूरच्या भरपूर जण आहेत की त्यांना हत्ती बेट माहिती आहे. तर हत्ती बेटाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी. आणि आता आम्ही घराकडं निघालो बघा. तर ऊन तर भरपूर होतं, तरी पण म्हणलं आत्ता वाऱ्या पावसा पाण्याचं आपण कसं लवकर जावं लागते म्हणून त्याच्यासाठी आम्ही घरी निघालो. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि आमच्या गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटले ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. बाय.